Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. Today we are going to start our next unit, unit number 3, and this is a lecture number 1. ठीक आहे, तर आपला जो काही तिसरा युनिट आहे ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम तो आपण आजपासून चालू करत आहोत. या युनिटचं जे काही वेटेज आहे ते 10 मार्काचं असणार आहे. तर बघा, इन जनरल जर बघायला गेलं तर ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम किंवा ऑटोमोबाईल कंट्रोल हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि ऑटोमोबाईल कंट्रोल करत असताना त्याच्यामध्ये दोन सिस्टीम खूप महत्वाच्या मेजर रोल प्ले करत असतात. त्यामध्ये तुमची पहिली सिस्टीम असणार आहे ब्रेकिंग सिस्टम आणि दुसरी सिस्टीम असणार आहे तुमची स्टेअरिंग सिस्टम. तर ब्रेकिंग सिस्टमचं जर इन जनरल आपण फंक्शन बघितलं तर टू कंट्रोल द स्पीड ऑफ द व्हेकल. ठीक आहे, व्हेकलचं स्पीड कंट्रोल करणे हे तुमच्या ब्रेकिंग सिस्टमचं फंक्शन असणार आहे, काम असणार आहे. त्यानंतर जर स्टेअरिंग सिस्टमच्या बाबतीत बघायला गेलं टू कंट्रोल द डायरेक्शन ऑफ द व्हेकल, तर व्हेकलची डायरेक्शन कंट्रोल करायचं काम तुमची स्टेअरिंग सिस्टम करत असणार. तर बघा, मग याच्यामध्ये पूर्ण या युनिटमध्ये आपल्याला दोन बेसिक सिस्टम्स शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ब्रेकिंग सिस्टम शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर मेनली आपण स्टेअरिंग सिस्टम शिकणार आहोत. तर ह्या दोन सिस्टम आपल्याला बघायचे. तर आजच्या लेक्चरला आपण काय करूया, ब्रेकिंग सिस्टम बद्दल डिस्कशन करूया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या लेक्चर्समध्ये आपण स्टेअरिंग सिस्टम कडे जाऊया. तर बघा, मग आजच्या लेक्चरला आपण हे सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला ब्रेकिंग सिस्टम म्हणजे काय ते बघणार आहोत. त्यानंतर ब्रेकिंग सिस्टमचं प्रिन्सिपल काय आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर ब्रेकिंग सिस्टमचे फंक्शन्स कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर ह्या सगळे फंक्शन्स फुलफिल करण्यासाठी तुमच्या ब्रेकिंग सिस्टमच्या काय काय रिक्वायरमेंट्स असल्या पाहिजेत ते आपण बघणार आहोत. आणि लास्टला या रिक्वायरमेंट बरोबरच की कोणकोणते फॅक्टर्स तुमच्या ब्रेकिंग सिस्टमवरती अफेक्ट करणार आहेत ते आपण बघणार आहोत. आणि शेवटी ज्या बेसिक टर्म्स आहेत तुमच्या ब्रेकिंग सिस्टमच्या रिलेटेड ते देखील आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, वन बाय वन हे जे काही सगळे पॉइंट्स आहेत ते आपण बघत जाऊया. ठीक आहे, तर बघा, ब्रेकिंग सिस्टम ज्यावेळी आपण म्हणत असतो तर ब्रेकिंग सिस्टम काय आहे, एक सिस्टम आहे, एक डिव्हाइस आहे जी तुमच्या व्हेकलला ब्रेक लावण्याचं काम करत असते. मग स्पेसिफिकली ज्यावेळी आपण ब्रेक असं म्हणत असतो त्यावेळी काही वेळ आपल्याला आपल्या व्हेकलचं स्पीड स्लो करायचं असतं किंवा आपल्या व्हेकलला कम्प्लिटली स्टॉप करायचं असतं किंवा आपण म्हणू शकतो व्हेकलला स्पीडला कंट्रोल करायचं असतं. तर हे सगळं जे काही काम असणार आहे हे आपली ब्रेकिंग सिस्टम करणार आहे. तर बघा, बेसिकली ब्रेकिंग सिस्टम मध्ये जी काही व्हेकल आहे त्याची जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती आपण हीट मध्ये कन्वर्ट करत असतो बिकॉज ऑफ द फ्रिक्शन. आणि नंतर ही जी काही हीट जनरेट झालेली आहे ती आपण ऍटमॉस्फिअर मध्ये डिसिपिएट करून टाकत असतो. तर बघा, मग आपण कसं म्हणू शकतो, ब्रेक इज अ डिव्हाइस युज्ड फॉर स्लोइंग, स्टॉपिंग अँड कंट्रोलिंग द व्हेकल. इन ब्रेकिंग ऑपरेशन द कायनेटिक एनर्जी ऑफ द व्हेकल इज कन्वर्टेड इनटू हीट विच इज डिसिपेटेड टू द ऍटमॉस्फिअर. ठीक आहे, तर आता आपण काय करू, एक सिंपल एक्झाम्पल घेऊया आणि त्यानुसार कशा पद्धतीने आपण त्या व्हेकलच्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन आपण हीट मध्ये करून बिकॉज ऑफ द फ्रिक्शन आपण आपली व्हेकल थांबवत असतो ते आपण बघूया. तर बघा, इथे तुम्हाला अॅनिमेशन दिसेल की याच्यामध्ये काय केलंय, तर इथे तुमचं हे व्हेकलचा ड्रम आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला हे लाइनिंग मटेरियल्स आहे, फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल्स आहे. आणि आपण काय करत असतो, ह्या ड्रमला ह्या शूच्या मदतीनं आपण काय करत असतो, त्या ड्रमच्या अगेन्स्ट त्याला प्रेस करत असतो आणि बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन दिस टू आपली व्हेकल जी काय होती त्याचं स्पीड आपलं कमी होतं आणि आपण फुल्ली जर ब्रेक अप्लाय केला तर आपली व्हेकली इमिजिएटली आपली व्हेकली थांबणार आहे. तर बघा, इथे अॅनिमेशन मध्ये तुम्ही बघू शकता, सुरुवातीला बघा ज्यावेळी तुमची व्हेकल हे होत असणार आहे, स्टार्ट होत असणार आहे, त्यावेळी कम्प्लिटली मूव्ह आहे आणि हळूहळू ते शूज कशा पद्धतीने जात आहेत आणि त्याला कम्प्लिटली रिजिडली फिक्स्ड होऊन बिकॉज ऑफ द फ्रिक्शन तुमची व्हेकल काय होते, रिटायर होत असणार आहे. ठीक आहे, तर अजून एक याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट, इंजिन जो काही टॉर्क प्रोड्यूस करत असतो तो काय करतो असतो, तुमच्या व्हीलच्या पेरिफेरीला आपण ऍज अ पॉझिटिव्ह टॉर्क म्हणून घेत असतो, जो काय करणार आहे तुमच्या व्हीलला अशा फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जायला मदत करणार आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह टॉर्क म्हणणार आहोत. आणि ब्रेकिंग सिस्टम मध्ये काय करत असतो, ही जी काही व्हेकलची फॉरवर्ड मोशन आहे जी अशा पद्धतीने पुढे जाणार आहे त्या मोशनला आपण रिटायर करायचं, थांबवायचं काम काय करत असतो, आपल्या ब्रेकिंग सिस्टमला करत असतो. म्हणजे ब्रेकिंग सिस्टम पण काय करणार आहे, तुमच्या व्हीलच्या पेरिफेरीला एक निगेटिव्ह टॉर्क त्याच्यामध्ये तो काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. तर बघा, मग आपण असं म्हणू शकतो, while driving the vehicle, torque of the engine produce tractive effort at the periphery of the driving wheel. When brakes are applied,
इट प्रोड्यूस निगेटिव्ह ट्रॅक्टिव्ह एफर्ट. तर तुमचा जो काय ब्रेक्समुळे काय होणार आहे, निगेटिव्ह ट्रॅक्टिव्ह एफर्ट प्रोड्यूस होणार आहे ऍट द पेरिफेरी ऑफ द ब्रेकिंग व्हील, कॉझिंग व्हेकल टू स्लो डाऊन ऑर स्टॉप. तर डिपेंड्स अपॉन तुम्ही किती पर्सेंटेज तुमचा ब्रेक प्रेस करताय त्याच्यानुसार तुमची व्हेकल स्लो होणार आहे की कम्प्लिटली स्टॉप होणार आहे, हे डिपेंड्स असणार आहे. ठीक आहे. तर हे बेसिक एक इंट्रोडक्शन झालं तुमच्या ब्रेकिंग सिस्टम बाबत. तर आता आपण याचा प्रिन्सिपल ऑफ ब्रेकिंग सिस्टम जर बघितलं, ज्याप्रमाणे आता आपण डिस्कशन केलं की ब्रेकिंग सिस्टमचं जे काही प्रिन्सिपल आहे ते कशावरती युज होतं, इट्स ब्रेक्स बेस्ड ऑन द फ्रिक्शन. तर बघा आपण समजू शकतो द प्रिन्सिपल युज्ड इन एव्हरी ब्रेक इज अ फ्रिक्शन. तर आपण काय करत असतो, फ्रिक्शनच्या मदतीनं आपली व्हेकल काय करत असतो, स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न करत असतो. मग या फ्रिक्शनमुळे काय होतं बघा, बिकॉज ऑफ दिस फ्रिक्शन कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी, आणि त्यामुळे आपली जी काही व्हेकल आहे ती काय होत असती, रिटायर्ड होत असती, स्टॉप होत असती किंवा स्लो डाऊन होत असते. तर बघा आपण म्हणू शकतो मग फ्रिक्शन कन्वर्ट्स कायनेटिक एनर्जी इनटू हीट एनर्जी अँड दस इफेक्टिव्हली ब्रिंगिंग द कार टू अ स्टॉप. ठीक आहे. तर त्यामुळे आपली व्हेकल, आपली जी काही कार आहे ती काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्यानंतर जर मेन आपण फंक्शन जर बघितले तर बघा आपण 3 फंक्शन त्याचे असणार आहेत. तर मेन फंक्शन्स ऑफ द ब्रेकिंग सिस्टम. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जे काय आपण फंक्शन डिस्कस केलं काय असणार आहे की आपली व्हेकलच्या ज्यावेळी आपण पूर्ण आपला ब्रेक प्रेस करतोय त्यावेळी इमिजिएटली आपली व्हेकल काय झाली पाहिजे, स्टॉप झाली पाहिजे. इन द इमर्जन्सी व्हेन वी अप्लाय द फुल ब्रेक आवर व्हेकल मस्ट बी स्टॉप इन अ शॉर्ट टाइम, शॉर्ट डिस्टन्स मध्ये, शॉर्ट टाइम मध्ये तुमची व्हेकल काय झाली पाहिजे, थांबली पाहिजे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो मग, टू स्टॉप द व्हेकल सेफली इन शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स इन एमर्जन्सी, इन केस ऑफ एमर्जन्सी. तर हे पहिलं आपलं मेन फंक्शन असणार आहे की एमर्जन्सी केसमध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स मध्ये आपली व्हेकल सेफली थांबली पाहिजे. त्यानंतर बघा की ज्यावेळी आपण एखाद्या हिल एरियावरून खाली येत असतो तर त्यावेळी त्या व्हेकलला कंट्रोल करायचं काम देखील तुमची ब्रेकिंग सिस्टम करणार आहे. ते आपण म्हणू शकतो त्याचं सेकंड फंक्शन आहे, टू कंट्रोल द व्हेकल when it is descending along the hills. तर हिल्स वरून खाली येत असताना, स्लोप वरून खाली येत असताना त्याला कंट्रोल करायचं काम देखील तुमच्या ब्रेकिंग सिस्टमचं असणार आहे. आणि ज्यावेळी बघा त्या गाडीमध्ये कोणीच नसणार आहे तर त्यावेळी आपण स्पेसिफिकली हँड ब्रेक्स लावत असतो, तर त्यावेळी पूर्णपणे गाडीची मोशन थांबवायचं देखील काम तुमची ब्रेकिंग सिस्टम करणार आहे. तर आपण म्हणू शकतो बघा, टू कीप व्हेकल इन डिझायर्ड पोझिशन आफ्टर ब्रिंगिंग इट कम्प्लिटली रेस्ट वेन देर इज अ नो ड्रायव्हर. तर आपण ज्यावेळी ज्या पोझिशन मध्ये त्याला आपण लावलेलं आहे त्या पोझिशन मध्ये ऍज इट इज होल्ड करून ठेवायचं काम तुमची ब्रेकिंग सिस्टम करणार आहे. ठीक आहे. मग हे वेगवेगळे जर आपल्याला फंक्शन्स आपण विचारात घेतले, मग त्याप्रमाणे आपल्या हे सगळे फंक्शन फुलफिल करण्यासाठी अशा कोणकोणत्या रिक्वायरमेंट असल्या पाहिजेत ब्रेकिंग सिस्टमच्या, ते आता आपण बघूया. तर बघा रिक्वायरमेंट्स ऑफ द ब्रेकिंग सिस्टम. तर सगळ्यात पहिली बेसिक रिक्वायरमेंट काय असली पाहिजे की तुमची जी काय ब्रेकिंग सिस्टम आहे ती इनफ स्ट्रॉंग असली पाहिजे, जेणेकरून आपण ज्यावेळी सडनली एमर्जन्सी केसमध्ये आपला ब्रेक ज्यावेळी आपण अप्लाय करू तर मिनिमम डिस्टन्स मध्ये तुमची व्हेकल काय झाली पाहिजे, थांबली पाहिजे. तर ही पहिली त्याची रिक्वायरमेंट आहे. ब्रेक मस्ट बी स्ट्रॉंग इनफ टू स्टॉप द व्हेकल विथ इन मिनिमम डिस्टन्स इन अन एमर्जन्सी. तर एमर्जन्सी मध्ये कमीत कमी वेळेत आपली व्हेकल थांबण्यासाठी तुमची ब्रेकिंग सिस्टम काय पाहिजे, इनफ स्ट्रॉंग असली पाहिजे. ही तर तिची पहिली रिक्वायरमेंट झाली. त्यानंतर बघा दुसरा एक यात महत्वाचा पॅरामीटर आहे की फेडिंग ऑफ द ब्रेकिंग. तर फेडिंग ऑफ द ब्रेक काय असणार आहे बघा, की आपण ब्रेकिंग सिस्टम जे काय अप्लाय करत असतो ते कशामुळे करत असतो, बिकॉज ऑफ द फ्रिक्शन. मग आपल्या ब्रेक शू वरचं जे काय मटेरियल लाइनिंग आपण प्रोव्हाइड करत असतो ते कंटिन्युअसली वापरण्यात आल्यामुळे काय होत असतं, त्याची विअर अँड टिअर होत असते आणि त्यामुळं त्याचा जो काही इफेक्टिव्हनेस आहे, ब्रेकिंगचा इफेक्टिव्हनेस तो काय होतो, कमी होतो. आणि त्यानंतर बऱ्याच वेळा आपण पूर्ण ब्रेक आपला प्रेस केला किंवा आपल्याला पाहिजे तितक्या अमाऊंट मध्ये ब्रेक प्रेस केल्यानंतर तशा व्हेकल कडनं त्या पद्धतीची रिॲक्शन येत नाही, तसं कमी डिस्टन्स मध्ये आपली व्हेकल थांबत नाही. तर ह्याला आपण काय म्हणत असतो, आपली व्हेकल फेड व्हायला लागली. मग आपल्याला काय पाहिजे, आपली ब्रेक जो आहे तो काय पाहिजे, अँटी फेड कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये पाहिजे असणार आहे. तर बघा आपण सेकंड काय म्हणत असतो, मग द ब्रेक मस्ट हॅव गुड अँटी फेड कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज their effectiveness should be not decreased with prolonged application. The requirement demands cooling of the brakes should be very efficient. तर बघा आपली व्हेकल काय असली पाहिजे, आपली ब्रेकिंग सिस्टम त्याच्याकडे अँटी फेड कॅरेक्टरिस्टिक्स असली पाहिजे, म्हणजेच की जेणेकरून कंटिन्युअसली आपण जर ऑपरेशन केलं, प्रीलॉंग्ड ऑपरेशन केलं तर आपल्या ब्रेकिंग सिस्टमचा जो काही इफेक्टिव्हनेस आहे तो कधीही कमी झाला नाही पाहिजे. मग हा कॅरेक्टरिस्टिक्स टिकवून ठेवायचे असेल तर आपल्या ब्रेकिंग सिस्टमचं कुलिंग होणं हे महत्वाचा फॅक्टर असतो. मग त्या पद्धतीचं कुलिंग सिस्टम देखील तुमच्या ब्रेकिंगला असली पाहिजे, ही त्याची सेकंड रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. तर मग बघा ह्या सगळ्या रिक्वायरमेंट बघता तर ब्रेकिंग मध्ये कोणकोणते फॅक्टर्स
ठीक आहे, अफेक्ट करत असतात टू ॲबिलिटी ऑफ द ब्रेकिंग. ते आता आपण डिस्कस करूया. तर बघा, ठीक आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग द ॲबिलिटी ऑफ ब्रेकिंग. तर ब्रेकिंगच्या ॲबिलिटीवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करत असतात ते आपण स्टडी करूया. तर बघा, सगळ्यात पहिला फॅक्टर आहे रेडियस ऑफ द टायर. तर बघा, ज्याप्रमाणे ॲज द रेडियस ऑफ द टायर इज इन्क्रीजेस, रिटार्डिंग फोर्स प्रोड्यूस ॲट ग्राउंड इज डिक्रीजेस. तर ज्याप्रमाणे रेडियस मोठी होत जाईल त्याप्रमाणे ग्राउंडला जो काय रिटार्डिंग फोर्स प्रोड्यूस होणार आहे तो काय होत जाईल, डिक्रीज होणार आहे. तर सेकंड बघा काय आहे तुमचा पॅरामीटर, ब्रेकिंग एफर्ट. जर बघा आपल्याला ब्रेकिंग एफर्ट जर आपण वाढवला तर आपली ब्रेकिंग इफिशियन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ब्रेकिंग एफर्ट इज डायरेक्टली इन्क्रीजेस विथ द ब्रेकिंग इफिशियन्सी. तर ब्रेकिंग इफिशियन्सी काय इंडिकेट करते, तुमची ब्रेकिंग सिस्टम किती इफेक्टिव्ह असणार आहे. मग त्यामध्ये आपण जर ब्रेकिंग एफर्ट वाढवला तर बाय डिफॉल्ट तुमची ब्रेकिंग इफिशियन्सी पण वाढणार आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे एरिया ऑफ ब्रेक लाइनिंग. तर आपण किती एरिया ऑफ द ब्रेक लाइनिंग प्रोव्हाइड करतोय त्याच्यावरती देखील तुमच्या ब्रेकिंगची इफिशियन्सी असणार आहे. मग ब्रेकिंग लाइनिंगचा जर एरिया वाढला तर ऑब्व्हियसली तुमची काय होणार आहे, ब्रेकिंग इफिशियन्सी वाढणार आहे. तर बघा, इन्क्रीज इन द एरिया ऑफ ब्रेक लाइनिंग इन्क्रीजेस द ब्रेकिंग इफिशियन्सी. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर बघा ऑब्व्हियसली जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दोघांमधला वाढला तर तुमचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढल्यामुळे फ्रिक्शन वाढणार आहे आणि त्यामुळे तुमची जी काय ब्रेकिंग इफिशियन्सी पण वाढणार आहे. तर बघा, ऍज अ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड ऍज वेल ऍज द ड्रम अँड लाइनिंग इन्क्रीजेस. तर बघा दोन पद्धतीचे फ्रिक्शन्स असणार आहेत. तर टायर आणि रोड मधलं फ्रिक्शन, त्यानंतर ड्रम आणि लाइनिंग मधलं फ्रिक्शन, ब्रेक लाइनिंग आणि ड्रम मधलं फ्रिक्शन हे जर वाढलं, ह्या दोन्हीतला जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढला तर बाय डिफॉल्ट तुमची काय होणार आहे, ब्रेकिंग इफिशियन्सी इज ऑल्सो इन्क्रीजेस. तुमची ब्रेकिंग इफिशियन्सी पण वाढणार आहे. ठीक आहे, तर हे काही फॅक्टर्स झाले की ज्या फॅक्टरवरती तुमची ब्रेकिंगची सिस्टम काय असते, डिपेंड्स असते आणि हे फॅक्टर तुमच्या ब्रेकिंग सिस्टीमवरती अफेक्ट करत असतात. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट पॉईंट कडे येऊया. नेक्स्ट पॉईंट आहे बेसिक टर्म्स रिलेटेड टू द ब्रेकिंग सिस्टम. तर आपल्या ब्रेकिंग सिस्टमशी काही बेसिक टर्म्स आहेत ज्या आपल्याला बघायचे आहेत. तर त्यामध्ये बघा 3 बेसिक टर्म्स आपण आता बघणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे स्टॉपिंग डिस्टन्स, नंतरचा पॉईंट आहे ब्रेकिंग इफिशियन्सी आणि तिसरा पॉईंट आहे फेडिंग ऑफ ब्रेक्स. तर काय करूया, ह्या 3 ज्या बेसिक टर्म्स आहेत ज्या तुमच्या ब्रेकिंग सिस्टमशी रिलेटेड आहेत त्या आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. तर ठीक आहे, तर आता आपण पहिली बेसिक टर्म बघूया, स्टॉपिंग डिस्टन्स. तर बघा ज्याप्रमाणे ज्यावेळी आपल्याला बेसिकली ब्रेक आपण अप्लाय करत असतो तर त्यावेळी आपली प्रोसेस कशी असते बघा. तर आपली व्हेकल आपण आपल्या स्पीडमध्ये नेत असतो, त्यानंतर समोर काय आपल्याला ऑब्स्टॅकल किंवा डेंजर असं काहीतरी दिसलं तर आपल्या माइंडमध्ये चालू होतं की आपल्याला ब्रेक प्रेस करायचा आहे. मग त्यावेळी आपण काय म्हणणार आहोत की त्याला आपण रिॲक्शन डिस्टन्स म्हणत असतो. आणि ज्यावेळी आपण ऍक्च्युअल मध्ये ब्रेक प्रेस करतो आणि ब्रेक प्रेस केलेल्या पॉइंट पासून ते तुमची व्हेकल कम्प्लिटली स्टॉप होण्यापर्यंत जे काही डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणत असतो, स्टॉपिंग डिस्टन्स असं म्हणत असतो. तर बघा एका इमेजच्या मदतीने समजून घेऊया आपण ते. तर इथं तुम्हाला तुमची व्हेकल अशा पद्धतीने मूव्ह होत आहे आणि मूव्ह होत असताना तुम्हाला इथे एक ऑब्स्टॅकल दिसलं जे डेंजर आहे. तर मग आपल्या काय झालं, इथे दिसल्यानंतर इथं ड्रायव्हर सीज द डेंजर. तर तुम्हाला इथं पॉईंट क्लिक झाला आणि इथून इथंपर्यंत ठीक आहे हा जो काही डिस्टन्स घेतला तो आपण रिॲक्शन टाइम साठी घेतलेला की त्या समोर दिसणाऱ्या ऑब्स्टॅकलला आपण कशा पद्धतीने रिॲक्ट करणार आहोत. आणि ऍक्च्युअली माइंड मध्ये ज्यावेळी आपल्याला कळालं आता आपल्याला या पॉइंटला आपला ब्रेक काय करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. मग ज्या पॉइंटला आपण आपला ब्रेक अप्लाय केलाय त्या पॉइंट पासून तुमची कार पूर्णपणे थांबायची आहे. तर बघा इथं आपण ब्रेक अप्लाय केलाय आणि इथे कार पूर्णपणे तुमची थांबलेली आहे आणि हे जे काही डिस्टन्स असणार आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन एज अ ब्रेकिंग डिस्टन्स ऑर ऑल्सो कॉल्ड एज अ स्टॉपिंग डिस्टन्स. तर बघा ह्याच्यावरून आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, स्टॉपिंग डिस्टन्स रेफर्स टू द डिस्टन्स अ व्हेकल विल ट्रॅव्हल फ्रॉम पॉइंट वेअर ब्रेक्स आर अप्लाइड. आपण ब्रेक अप्लाय केल्यापासून पॉइंट पासून परंत तिथून ते when it comes to complete stop, आपली व्हेकल कम्प्लीट स्टॉप होईपर्यंत जे काही डिस्टन्स असणार आहे त्या डिस्टन्सला आपण स्टॉपिंग डिस्टन्स किंवा ब्रेकिंग डिस्टन्स असं म्हणू शकतो. तर बघा इथे एक इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय कशा पद्धतीने एक जीआयएफ इमेज आहे बघा ही. तर आपली जी काही व्हेकल आहे इथे आपण क्लिक केलं तर आपले व्हेकल किती इमिजिएटली काय होणार आहे, तिथं स्टॉप होणार आहे. तर ह्या जे काही डिस्टन्स असतं ब्रेक अप्लाय केल्यापासून आपली व्हेकल स्टॉप होईपर्यंत तर त्या डिस्टन्सला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड एज अ स्टॉपिंग डिस्टन्स. मग बघा असे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत की तुमच्या ह्या स्टॉपिंग डिस्टन्सला काय करणार आहेत, मेजरली अफेक्ट करणार आहे. तर ते पॅरामीटर आपण बघूया. बघा स्टॉपिंग डिस्टन्स आपण बघितलं तर बघा इट इज अफेक्टेड बाय, तर कोणकोणते प्रायमरी पॅरामीटर्स आहेत जे अफेक्ट करणार आहे. तर त्यामध्ये काय येईल बघा, ओरिजिनल स्पीड ऑफ द व्हेकल. तर तुमच्या व्हेकलचं स्पीड किती आहे त्याच्यानंतर त्याच्यावर डिपेंड असणार आहे. जर व्हेकलचं स्पीड कमी असेल तर तुमचं स्टॉपिंग डिस्टन्स पण कमी होणार आहे.
ज्याप्रमाणे व्हेकलचं वेट किंवा स्पीड वाढत जाईल त्याप्रमाणे व्हेकलला स्टॉप होण्यासाठी लागणारा वेळ पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. त्याचबरोबर दुसरा फॅक्टर असणार आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड द रोड सरफेस. तर रोड सरफेस आणि टायर मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे त्याच्यावरती हे मेनली अफेक्ट करणार आहे. ठीक आहे, तर हे काही प्रायमरी पॉइंट्स बघितले की ज्याच्यावर तुमचं स्टॉपिंग डिस्टन्स आपलं डिपेंड्स असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण सेकंड टर्म कडे जाऊया. सेकंड टर्म्स आहे तुमची ब्रेकिंग इफिशियन्सी. तर बघा ब्रेकिंग इफिशियन्सी काय आहे, ब्रेकिंग इफिशियन्सी एक सिम्पली रेशो आहे तुमच्या ब्रेकिंग फोर्स, तुमची ब्रेकिंग सिस्टम किती ब्रेकिंग फोर्स प्रोड्यूस करते टू द तुमच्या टोटल वेट ऑफ द व्हेकल. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, मग ब्रेकिंग इफिशियन्सी ऑफ द व्हेकल इज डिफाइंड ऍज रेशो ऑफ ब्रेकिंग फोर्स प्रोड्युस्ड टू द टोटल वेट ऑफ द व्हेकल. ठीक आहे, तर यानुसार आपण आपला जो काय फॉर्म्युला तो कसा येईल बघा, ब्रेकिंग इफिशियन्सी इज इक्वल्स टू ब्रेकिंग फोर्स प्रोड्युस्ड टू द वेट ऑफ द व्हेकल आणि मल्टिप्लाय बाय आपण 100 मध्ये करत असतो टू एक्सप्रेस इन द पर्सेंटेज. तर बघा, तर एखाद्या व्हेकलची ब्रेकिंग इफिशियन्सी काय इंडिकेट करत असते की तुमचा ब्रेक किती इफेक्टिव्हली आहे तो इंडिकेट करत असते. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा फेडिंग ऑफ द ब्रेक्स. मग ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला डिस्कशन केलं की ज्यावेळी आपली व्हेकल ट्रॅव्हल करत असती आणि ड्युरिंग द ट्रॅव्हलिंग आपण कंटिन्युअसली प्री लॉंग टाइम त्याला जर आपण ब्रेक सिस्टम आपण वापरत असू तर आपल्या ब्रेकचा जो काही इफेक्टिव्हनेस आहे तो काय होत असतो, कमी होत असतो. आणि तो जो काही इफेक्टिव्हनेस कमी होतोच त्या प्रॉपर्टीला, त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, फेडिंग ऑफ द ब्रेक्स असं म्हणत असतो. तर बघा आपण काय म्हणतो, विथ प्रीलॉंग्ड ऍप्लिकेशन ऑफ द ब्रेक्स दर इफेक्टिव्हनेस डिक्रीजेस अँड दिस इज कॉल्ड ऍज अ फेडिंग ऑफ द ब्रेक्स. मग आपला जो काही ब्रेक आहे त्याचा हा काही इफेक्टिव्हनेस आपला कशामुळे कमी होत असतो, तर आपलं जे काही फ्रिक्शन मटेरियल आहे तर त्या फ्रिक्शन मटेरियलमध्ये बिकॉज ऑफ द टेम्परेचर त्याच्यामध्ये एक चेंजेस होत असतात, काही चेंजेस असतात जे रिव्हर्सेबल असतात. म्हणजे जर ते कूल झाले की पुन्हा काय होत असतात, ते ओरिजिनल प्रॉपर्टीला रिस्टोर होऊ शकतात. तर बघा हे कशामुळे होत असतं, तर आपण म्हणू शकतो दिस हॅपन्स ऑन अकाउंट ऑफ रिव्हर्सेबल चेंजेस इन द फ्रिक्शनल प्रॉपर्टीज ऑफ द ब्रेक लाइनिंग ऑन अकाउंट ऑफ हाय टेम्परेचर प्रोड्युस्ड ड्यू टू द प्रीलॉंग्ड ऍप्लिकेशन. तर आपण कंटिन्युअस ऑपरेट केल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही हीट प्रोड्यूस होती, टेम्परेचर जनरेट होतं, त्याच्यामुळे तुमच्या फ्रिक्शन लाइनिंग मध्ये एक काही रिव्हर्सिबल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्रेकचा जो काही इफेक्टिव्हनेस आहे तो कमी होतो. मग तो काही कमी झालेला इफेक्टिव्हनेस आपण रिस्टोर कशा पद्धतीने करू शकतो, तर आपल्याकडे आपल्या ब्रेकिंग सिस्टमसाठी एक प्रॉपर कुलिंग सिस्टम असेल आणि ब्रेक जर तो पूर्णपणे कूल झाला तर पुन्हा तो काही जो चेंज झालेला आहे तो आपण रिव्हर्स करू शकतो आणि पुन्हा आपले ब्रेक काय ते इफिशियंटली ऑपरेट होऊ शकतात. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, इफेक्टिव्हनेस ऑफ द ब्रेक इज रिस्टोर्ड व्हेन दे आर कूल ऑफ. तर पूर्णपणे ब्रेक आपली सिस्टम कूल झाली तर पुन्हा आपला काय होत असतो, तो जो काही इफेक्टिव्हनेस आहे तो रिस्टोर होत असतो. ठीक आहे, तर बघा हे काही बेसिक पॉइंट्स आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, त्याचे जे काही टाइप्स ऑफ ब्रेकिंग सिस्टम्स आहेत ते आपण डिस्कस करूया आणि त्यामधले 1 बाय 1 पॉईंट आपण डिस्कस करत जाऊया. ठीक आहे, ओके, थँक्यू.